नमस्कार. चला, आज जरा जगाच्या जीवनवाहिन्यांबद्दल बोलूया. म्हणजे नद्यांबद्दल. या अशा शक्ती आहेत ज्यांनी आपल्या इतिहासाला, अर्थव्यवस्थेला आणि आपल्या संस्कृतीलाही आकार दिलाय. चला तर मग, या प्रवाहात जरा खोलवर शिरून बघूया. तर विचार करण्यासारखा पहिला प्रश्न येतो, नद्या म्हणजे काय? फक्त वाहणारं पाणी? एक नैसर्गिक घटक जो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो? की मग त्या आपल्या जगाच्या खऱ्या आर्किटेक्ट्स आहेत, ज्यांनी खरं तर मानवी वस्तीचे नकाशेच बदलून टाकले, मोठमोठ्या साम्राज्यांना जन्म दिला आणि आपल्या पृथ्वीच्या पर्यावरणाला एक आधार दिला? आपलं हे विश्लेषण याच कल्पनेवर पुढे जाणार आहे. तर मग सुरुवात करूया इतिहासापासून. जरा बघूया की या नद्यांनी मानवी संस्कृतीचा पाया कसा रचला आणि इतिहासाच्या सुरुवातीच्या काळात विकासाला कशी चालना दिली. इथे खूप महत्वाची संकल्पना आहे, संस्कृतीचे पाळणाघर. म्हणजे असा एक प्रदेश जिथे एखादी संस्कृती उदयास येते. आणि गंमत म्हणजे बहुतेक वेळा ती कोणत्या ना कोणत्या मोठ्या नदीच्या काठावरच वसलेली असते. का? कारण अगदी सोपं आहे. तिथे पाणी मिळतं, सुपीक जमीन असते आणि वाहतुकीची सोयी असते. या स्लाइडवर तर 2 जबरदस्त उदाहरणं आहेत. एका बाजूला आहे नाईल नदी. विचार करा, वाळवंटात इजिप्तसारखी संस्कृती उभी राहिली ती या नदीमुळेच. आणि दुसरीकडे चीनची हुआंगहे, जिला आपण पीत नदी म्हणूनही ओळखतो. हिला तर चीनी संस्कृतीचं जन्मस्थानच म्हणतात. या दोन्ही नद्यांनी वेगवेगळ्या खंडांमध्ये संस्कृतीचा पाया रचलाय. आता बोलूया गंगा नदीबद्दल, जी फक्त एक नदी नाही तर पवित्रता आणि जीवन या दोन्हीचं प्रतीक आहे. हिंदू धर्मात तिला किती पवित्र मानतात हे तर आपल्याला माहीतच आहे. वाराणसीसारखी मोठमोठी तीर्थक्षेत्र तिच्याच काठावर आहेत. पण फक्त धार्मिकच नाही, ही नदी लाखो लोकांना प्यायचं पाणी देते. आणि तिच्यामुळे तयार झालेलं गंगेचं मैदान ते तर जगातल्या सगळ्यात सुपीक प्रदेशांपैकी एक आहे. चला, इतिहासातून आता थेट वर्तमानात येऊया. आता बघूया की आजच्या काळात हे जलमार्ग आपल्या व्यापारासाठी, शेतीसाठी आणि ऊर्जेसाठी किती महत्त्वाचं इंजिन म्हणून काम करतात. हा तक्ता बघा. किती स्पष्टपणे दिसतंय की जगभरातल्या मोठ्या नद्यांची आर्थिक ताकद किती प्रचंड आहे. अमेरिकेची मिसिसिपी, जगातल्या सर्वात व्यस्त व्यावसायिक जलमार्गांपैकी एक. मग चीनची यांगझी, जी उद्योग आणि वीज निर्मितीसाठी ओळखली जाते. आणि दक्षिण अमेरिकेतली पराना नदी, जिथे जगातले सगळ्यात मोठे जलविद्युत प्रकल्प आहेत. आणि यांगझी नदीच्या शक्तीचा एक अंदाज घ्यायचा असेल तर हे बघा, तिच्यावरचं 3 गॉर्जेस धरण जगातलं सगळ्यात मोठं जलविद्युत धरण आहे. केवढी मोठी गोष्ट ही. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर नद्या म्हणजे नैसर्गिक हायवे आहेत. मिसिसिपी, येनिसी, ओब ह्या नद्या माल, खनिज, लाकूड यांची वाहतूक करतात आणि विशेषतः अशा ठिकाणी जिथे रस्तेच पोचू शकत नाहीत. विचार करा किती महत्वाचं असेल हे. आणि शेतीत तर नद्यांची भूमिका खूपच मोठी आहे. हा चार्ट बघा म्हणजे लक्षात येईल. मिसिसिपीच्या खोऱ्यात मक्का आणि सोयाबीन, यांगचीच्या खोऱ्यात तांदूळ आणि चहा, तर नाईलच्या खोऱ्यात गहू आणि बार्ली. केवढं मोठं उत्पादन होतं. खरं तर या नद्यांच्या सुपीक जमिनीमुळेच जगाचं पोट भरतंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ठीक आहे, आता आपण नद्यांच्या पर्यावरणीय महत्त्वाकडे वळूया. कारण या नद्या फक्त आपल्यासाठीच नाही तर आपल्या संपूर्ण ग्रहाच्या आरोग्यासाठी आणि इथल्या जैवविविधतेसाठी अक्षरशः जीवनदायी आहेत. आणि पर्यावरणाचा विषय निघाला की ॲमेझॉन नदीचा उल्लेख आलाच पाहिजे. पाण्याच्या घनफळाच्या बाबतीत ही जगातली सगळ्यात मोठी नदी आहे. ॲमेझॉनचा प्रभाव खरंच जागतिक आहे. ती ॲमेझॉनच्या जंगलातून वाहते, जिथे पृथ्वीवरची सगळ्यात जास्त जैवविविधता आहे. एवढंच नाही तर ही नदी जगातलं हवामान आणि पावसाचं चक्रसुद्धा नियंत्रित करते. जिथे रस्ते नाही तिथे हाच मुख्य वाहतुकीचा मार्ग आहे. हजारो लोकांची घरं तिच्यावरच्या मासेमारीवर चालतात आणि अनेक आदिवासी संस्कृतींसाठी तर ती जीवनरेखाच आहे. प्रत्येक नदीची स्वतःची एक वेगळी ओळख असते. जसं की आफ्रिकेतील काँगो नदी ही जगातली सगळ्यात खोल नदी आहे. या आलेखात बघा, ती यांगची आणि नाईलपेक्षा कितीतरी जास्त खोल आहे. आणि हीच विविधता तर नद्यांच्या परिसंस्थेला इतकी खास बनवते. चला तर मग, आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा सारांश बघूया. नद्यांच्या ह्या 6 मुख्य भूमिका आहेत. 1. शेतीचं पोषण करणे. 2. संस्कृतींना जन्म देणे. 3. वाहतुकीला मदत करणे. 4. ऊर्जा निर्माण करणे. 5. पर्यावरणाला आधार देणे. आणि 6. आपल्या संस्कृतीला आकार देणे.
या सगळ्या माहितीचा सार जर एका वाक्यात मांडायचा झाला तर तो असा असेल: प्रमुख नद्या या संस्कृतीच्या जीवनवाहिन्या आहेत. किती अचूकपणे हे वाक्य सगळं काही सांगून जातं, नाही का? या जीवनवाहिन्यांनी हजारो वर्षांपासून मानवतेला जगवलं आहे, तिला आधार दिला आहे. पण आता खरा प्रश्न हा आहे की आपण म्हणजे मानवता त्यांना कसं जगवणार आहोत यावर विचार करणं खरंच खूप गरजेचं आहे.